तुमचं ओरिजिनल खोबरेल तेल बघा इथे सॉलिड झालेलं आहे आणि वरती ऑइल काय झाले आहे तसंच त्याचं लेअर आलेली आहे. म्हणजे जी दुसऱ्या तेलाची जी भेसळ केलेली असते कोकोनट ऑइल मध्ये तर ती कधीच प्रेसिपिटेट होत नाही आणि ओरिजिनल कोकोनट आहे ते मात्र काय होतं रेफ्रिजरेटर मध्ये तुम्ही 1 तासभर अर्धा तास ठेवलं फ्रीजरला डायरेक्ट तर ते लगेच थंड होतं आणि सॉलिडिफाय होतं. मात्र त्याच्यातली भेसळ ही लगेच आपल्याला ओळखता येते की एक 5-6 चमचे खोबरेल तेल काढून आपण असं जर फ्रीजरला टाकलं ते पूर्णपणे घट्ट झालं तर आपलं खोबरेल तेल चांगलं आहे म्हणून ओळखायचं. पण त्याच्यावरती जर ऑइली लेअर आली तर नक्कीच याच्यामध्ये काय आहे भेसळ केलेली आहे दुसऱ्या तेलाने. अशा पद्धतीने कोकोनट ऑइल मधली आपल्याला काय करता येते भेसळ ओळखता येते. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे की ऑइल्स आणि फॅट्स मध्ये एक दुसरा प्रकार ट्रायआर्थोक्रिसाल फॉस्फेट हे फॅट टाकलं जातं. आता हे फॅट टाकलेलं आहे कसं ओळखायचं तर जे आपल्याला ऑइलची भेसळ बघायची आहे ती ऑइल एका बाउलमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपल्या जवळ जे पनीर असतं म्हणजे बटर असतं ते बटरचे 2 क्यूब म्हणजे 1 चमचा बटर त्या तेलामध्ये काय करायचं टाकायचं. जर तुमचं ते ऑइल जर त्याच्यामध्ये जर एक हे ट्रायआर्थोक्रिसिल फॉस्फेट हे जर फॅट असेल तर त्याला लगेच पिंकिश कलर येतो. म्हणजे तुमचं जे ऑइल आहे ते बटर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काहीही चेंज झाला नाही त्याचं आहे तसंच जर पिवळ्या कलरचं दिसलं तर ते तुमचं काय आहे प्युअर ऑइल आहे. जर त्याला थोडासा जरी कलर बदलला त्याचा ऑरेंज शेड जरी आली पिंकी शेड जरी आली त्या तुमच्या तेलाला तर नक्कीच त्या तेलामध्ये काय आहे तर भेसळ केलेली आहे हे असं आपल्याला ओळखायचं. म्हणजे इव्हन तुम्ही खाद्यतेल जरी घेतलं आणि खाद्यतेलामध्ये थोडंसं 1-2 चमचे बटर टाकून बघितलं तरी सुद्धा तुम्हाला लगेच कळेल की याच्यामध्ये आपण जे खातो ते तेल चांगल्या क्वालिटीचं आहे की नाही. त्याच्यामध्ये जर डेफिनेटली जर ह्या फॅटची जर भेसळ केली असेल ट्रायआर्थोक्रिसाल फॉस्फेटची तर त्याला पिंकिश शेड येते किंवा ऑरेंज टिंच येते लगेचच. तर अशा पद्धतीने काय करतो आपण ऑइलची जी भेसळ आहे ती काय करतो आपण डिटरमाइन करतो. त्यानंतर बऱ्याच वेळा जे साखर शुगर्सचे प्रोडक्ट असतात किंवा कॉन्फेक्शनरी असतात तर त्याच्यामधलं भेसळ कशी ओळखायची तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे ते म्हणजे मध. आता जर ओरिजिनल मध असेल तर ते एका ग्लासमध्ये पाणी घेऊन तुम्ही जर 1 चमचावर मध टाकलं तर ओरिजिनल मध हे विस्कस लिक्विड असतं त्यामुळे ते काय होतं बघा की पाण्यामध्ये सोललं ते तसंच तळाशी जाऊन बसतं. कारण त्याची घनता जी असते ती जास्त असते मधाची त्याच्यामुळे काय होतं की पाण्यामध्ये आपोआपच ते तळाशी जाऊन बसतं. पण ते जर शक्यतो मधामध्ये काय मिक्स केलं जातं तर त्याच्यामध्ये साखरेचा पाक मिक्स केला जातो. मधामध्ये काय केलं जातं भेसळ कशाची असते मॅक्सिमम तर शुगर सोल्युशनची असते साखरेच्या पाकाची असते. तर ह्या मधामध्ये जर साखरेचा पाक मिक्स केला असेल तर तो डेफिनेटली काय होतो की पाण्यामध्ये सोल्युबल होतो आणि तुम्हाला बघा असं येलो कलरेशन दिसतं आपल्या भांड्यामध्ये. तर असं जर तुम्हाला जर येलो कलरेशन दिसलं तरी आपल्याला ओळखता येतं की हे जे मध आपण आणलेलं आहे ते बाजारातून प्युअर मध नाहीये ह्याच्यामध्ये साखरेचा पाक काय केलेला मिक्स केलेला आहे. कारण ओरिजिनल जे मध असतं त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ नसते ते प्युअर मध इतकं त्याची घनता इतकी डेन्सिटी इतकी जास्त असते की ते पाण्यामध्ये लगेचच काय होतं तळाशी जाऊन बसतं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं की मधामध्ये शुगर सोल्युशन ऍड केलेलं आहे काय साखरेचा पाक ऍड केलेला आहे की नाही तेही काय करता येतं घरच्या घरी काय करता येतं लगेच बघता येतं. त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की आपले जो गुळ असतो किंवा जे पिठी साखर असेल किंवा साखर असेल तर त्याच्यामध्ये काय करतात तर खडूची पावडर काय करतात भेसळयुक्त ऍड करतात. तर खडूची पावडर जर ऍड केली असेल म्हणजे ही भेसळ आहे हे अडल्ट्रेशन आहे की सगळ्या जे गुळ असेल गुळ पावडर असेल पिठी साखर असेल आपली साखर असेल किंवा जे गोड पदार्थ म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं चॉकची पावडर म्हणजे खडूची पावडर काय केली जाते ऍड केली जाते. तर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी आपला गुळ असेल किंवा पिठी साखर असेल ते एका भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं पाणी टाकून आपल्याला काय करायचंय तुम्हाला क्लिअर सोल्युशन दिसतंय का नाही ते बघायचं. जर तुम्हाला क्लिअर सोल्युशन जर दिसलं त्या भांड्यामध्ये तर तुमचं ते मटेरियल काय आहे प्युअर आहे. जर त्याच्यामध्ये जर चॉक पावडर जर ऍड केली असेल तर त्याला टर्बिडिटी येते म्हणजे ते क्लिअर दिसत नाही. इथे दिसतंय बघा तुम्हाला फोटोग्राफ मध्ये की ह्याच्यामध्ये अडल्ट्रेशन चॉकची पावडर ऍड केलेली आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर याच्यासारखं क्लिअरिटी येत नाही. ह्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला थोडंसं प्रेसिपिटेशन दिसतं म्हणजे टर्बिडिटी दिसते व्हाईट कलरची जी कशी असते चॉकची पावडर असते कारण चॉकची पावडर आहे ती वॉटरमध्ये सोल्युबल नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसते टर्बिड दिसते. अशा पद्धतीने काय करता येतं आपल्याला गुळ असेल किंवा पिठी साखर असेल त्यातली आपल्याला काय करता येते भेसळ अन्नातली ती भेसळ काय करता ते ओळखता येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते बघा म्हणजे फूड ग्रेन्स आणि त्याचे प्रोडक्ट्स. आता फूड ग्रेन्स मध्ये सगळ्यात तुम्हाला माहितीच असेल की जे आपले धान्य आहेत त्या धान्यामध्ये बऱ्याच वेळा जास्त जी भेसळ केली जाते ती म्हणजे कुठली केली जाते तर एक तर त्याच्यामध्ये काय केलं जातं तर आपल्या ज्या गव्हाच्या काड्या असतात त्या टाकल्या जातात. त्याच्यानंतर एक बीड सीड्स असतात जे बाजारात मिळतात ते टाकले जातात.
किंवा कुचका जो गहू, आता गव्हामध्ये भेसळ करायचे तर कुचके गहू त्याच्यामध्ये ऍड करतात. तर अशा प्रकारे किंवा इन्सेक्ट्स म्हणा किंवा बाकीचे हे सगळे काय करतात, खडे, दगड हे काय करतात ह्याच्यामध्ये ऍड करतात. साधारणतः ही जी भेसळ आहे ती प्रामुख्याने आपल्याला लगेच जाणून येते. ती म्हणजे बघा, रेशनचे जे गहू मिळतात त्या रेशनच्या गव्हामध्ये अशी भेसळ लगेचच दिसते. म्हणजे साधारणतः तुम्ही जर 5 किलो जर गहू रेशनचे आणले असेल तर त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण किलो तुम्हाला काय निघतं, ही भेसळ निघते. म्हणजे त्यात खडे असतील किंवा स्ट्रॉ असतील किंवा बाकीचे सगळे किडे किंवा कुचके गहू हे वगैरे टाकलेले असतात. तर हे आपल्याला काय करता येतं, फिजिकली ऑब्झर्वेशन केल्यानंतरही तुम्हाला लगेच दिसतं की याच्यामध्ये काय आहे, भेसळ केलेली आहे. त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे डाळी. ह्या ज्या डाळी असतात त्या डाळीमध्ये धोत्र्याच्या ज्या बिया असतात त्या धोत्र्याच्या बिया टाकलेल्या असतात आणि त्या काळ्या कलरच्या असतात. त्यामुळे त्या सगळ्या डाळींच्या मध्ये ह्या बिया काय केल्या जातात, ऍड केल्या जातात. आणि त्या लगेच जर आपली मूग डाळ असेल किंवा आपली जर मसूर डाळ वगैरे असेल तर त्याच्या कलरमध्ये हे काळं थोडस 10 किलो ह्याच्यामध्ये 1 किलो तुमचे ते धोत्र्याचे बिया लगेच काळ्या करून जातात आणि आपल्याला काय वाटतं ते दगडासारखं आहे. आणि नक्की ते दगड वगैरे काय नसतात, तर ही भेसळ केलेली असते की धोत्र्याच्या बिया ज्या असतात त्या डाळींच्या मध्ये काय केल्या जातात, ऍड केल्या जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे आपलं जे पीठ असतं ते गव्हाचं पीठ. आता ओरिजिनल गव्हाचं पीठ असेल तर ते बघा त्याच्यामध्ये शक्यतो काय केलं जातं की त्याच्यामध्ये भेसळ जी केली जाते ती भेसळ असते ती कशाची असते, तर ब्रँडची असते. ब्रँड म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, तर जी गव्हाची काड्या जे गव्हाचे जे काड्या असतात त्या काड्याची पावडर केली असते आणि ती पावडर काय केली जाते, गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केली जाते. आता जेव्हा आपण ह्या गव्हाच्या पिठामध्ये काय टाकतो, थोडस 1-2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आपल्या एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये पीठ टाकलं, तर कुठलीही जर भेसळ त्या गव्हाच्या पिठामध्ये नसेल तर तुम्हाला काय दिसतं बघा, टरबीड असं सोल्युशन दिसतं. पण ते जर त्याच्यामध्ये तुम्हाला जर ब्रँड जर मिक्स केला असेल तर ते गव्हाच्या काड्याची पावडर जर मिक्स केली असेल तर इथे तुम्हाला दिसेल बघा की वरती सरफेस वरती, कारण हे कसं असतं, इन्सोल्युबल असतं आणि हलका असतं वजनानं, त्यामुळे ती ती लगेचच काय होते, वरती लेअर दिसते आणि तुमचं पीठ जे आहे गव्हाचं ते काय असतं, खाली असतं. त्याच्यामुळे लगेचच आपल्याला ओळखता येतं की गव्हाचं पीठ हे आपलं ओरिजिनल आहे की नाही. थोड्याशा पाण्यामध्ये 1 चमचाभर पीठ, एक साधारणतः एक 10-15 ml पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचाभर पीठ टाकलं तर काय होतं की थोडंसं मिक्स करून आपण असं ठेवून दिलं तर क्लिअर सोल्युशन तुम्हाला थोडंसं येलोइश कलरचं मिळालं तर ते तुमचं चांगलं पीठ आहे. जर वरती तुम्हाला थोडीशी जरी लेअर दिसली तर डेफिनेटली काय ओळखायचं की त्याच्यामध्ये काय केलं, गव्हाच्या काढ्यांची पावडर काय केलेली आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये ऍड केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे बघा की आपल्या जे डाळी असतात, तूर डाळ असेल किंवा मूग डाळ असेल तर ह्या डाळींच्या मध्ये काय केली जाते, तर दुसरी डाळ असते म्हणजे ओरिजिनल दुसऱ्या जे केशरी कलरची डाळ असते ती काय केली जाते, मिक्स केली जाते. आता ही जी डाळ असते ती डाळ चांगल्या क्वालिटीची नसते, 3 नंबरच्या क्वालिटीची डाळ असते ती त्याच्यामध्ये काय करतात, मिक्स करतात. म्हणजे डाळीमध्ये दुसऱ्या डाळ काय करतात, मिक्स करतात आणि अशा पद्धतीनं ह्या डाळीमध्ये काय केली जाते, भेसळ केली जाते. फिजिकल ऑब्झर्वेशन आपण थोडंसं केलं तर आपल्याला ही लगेच काय होते, अन्नातली भेसळ काय करते ते ओळखू येते. आता त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे बघा, फूड ग्रेन्स. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला जे आपले हे असतात, ग्रेन्स असतात, कडधान्य असतात, ते कडधान्य आपण जर पाण्यामध्ये टाकले तर ओरिजिनल कडधान्य असतात ते कसे असतात, थोडेसे जड असतात. त्याच्यामुळे बघा की ते टाकल्या त्याच्यामध्ये जर कलर वगैरे कुठला टाकला नसेल किंवा प्युअर कडधान्य असतील तर ते पाण्यात टाकल्यानंतर त्या पाण्याला कुठलाही कलर येत नाही. पण ते जर तुम्हाला जर भेसळयुक्त म्हणजे त्याला जर डाय लावला असेल किंवा त्याला जर डस्ट लावली असेल किंवा काळी पावडर म्हणजे कोळशाची पावडर पण लावतात बऱ्याचदा, तर ही जर कोळशाची पावडर लावली असेल तर तुम्हाला बघा की वरचं जे पाणी आहे ते क्लिअर नाही दिसत, तर त्याला थोडासा काय आलेला असतो, कलर आलेला असतो. तर असा जर तुमच्या पाण्याला जर कडधान्य पाण्यात टाकल्यानंतर जर कलर येत असेल तर ओळखायचं की ह्या कडधान्यामध्ये काय आहे, भेसळ आहे. तर अशा पद्धतीनं फिजिकल ऑब्झर्वेशन आपल्याला काय करता येतं, अन्नातली भेसळ आहे ती लगेच काय करता येते, घरच्या घरी आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला चेक करता येते. त्याच्यानंतर स्वयंपाकघरामध्ये मेन वापरला जाणार आहे तो म्हणजे राईस, तांदूळ. तर बऱ्याच वेळा ओरिजिनल तांदूळ असतात त्याच्यामध्ये भेसळ केली जाते. ती म्हणजे काय केली जाते, तर बऱ्याच वेळा टर्मरिक म्हणजे साधारणतः येलो कलरचा जो डाय असतो तो डाय केला जातो, मिक्स केला जातो. आणि आपल्याला आपण हातावरती चोळून जर बघितलं तर लगेच कळतं की तुमचा जो तांदूळ पिवळ्या कलरचा असेल तर तो पिवळ्या कलरचा तांदूळ आहे तो थोडासा पाण्यात टाकून बघायचा. त्या पाण्याला जर वरती येलो कलर आला तर लगेच समजायचं की याच्यामध्ये काय आहे, येलो कलरचा डाय डेफिनेटली मिक्स केलेला आहे. कारण तांदूळ पाण्यात टाकल्यानंतर जर व्हाईट कलरेशन तुम्हाला दिसत असेल तर तो ओरिजिनल तांदूळ आहे. जर येलोइश तांदूळ असेल आणि त्याच्या जर तुम्ही जर पाण्यात टाकून बघितला तर त्याला टर्मरिक डाय जो असतो तो म्हणजे येलो कलरचा एक डाय आहे ऑर्गॅनिक आमच्या रसायनशास्त्रामध्ये, तर तो डाय त्याच्यामध्ये काय केलेला असतो, मिक्स केलेला असतो.
तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, लगेचच तांदळातलं जे भेसळ आहे ती काय करता येते, ओळखता येते. आता त्याच्यानंतर आपण बऱ्याच वेळा, आता मागच्याच वर्षी आपण बघितलं की मिलेट मेळावा म्हणजे मिलेट इयर म्हणून आपण सेलिब्रेट करतोय. आता त्याच्यामुळे लोकांची अवेअरनेस झालेली आहे आणि लोक प्रेफर करतात की सगळे कडधान्य म्हणजे मिलेट खायचे. तर बऱ्याच वेळा रागी, आता तुम्हाला माहित असेल की या रागीमध्ये एक काय केला जातो की एक ऑर्गॅनिकचा डाय आहे तो काय केला जातो, मिक्स केला जातो. तर हा डाय टाकलेला आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर एका वाटीमध्ये काय करायचं, आपली रागी घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडासा आपल्या ज्या घरामध्ये कापूस असतो तो कापूस थोडासा ओलसर करायचा आणि तो त्या रागीच्या ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा. तो रागी कापूस जर आहे त्याला कुठलाही कलर आला नाही तर आपण घेतलेली बाजारातून रागी जी आहे ती एकदम प्युअर क्वालिटीची आहे. जर त्याच्यामध्ये थोडासा जर ब्राउनिश कलर आला त्या कॉटनला तर समजायचं की त्याला काय आहे, त्याच्यामध्ये रोडामाइन बी हा डाय काय केलेला मिक्स केलेला आहे. कारण रोडामाइन बी चा कलर हा काय असतो, साधारणतः ब्राऊन कलरचा असतो. ब्राऊन कलरचा हा डाय आहे आणि हा डाय ह्याला काय करतात, मिक्स करतात. आणि ही जी डाय पावडर असते ती पावडर ह्या रागीच्या पावडर रागीमध्ये टाकली जाते आणि त्याच्यामुळे बघा लगेच कळते की ही ओरिजिनल रागी आहे. हा कॉटन आहे तसंच राहिलेला आहे, परंतु इथं जर भेसळयुक्त जी रागी आहे त्याच्यामध्ये रोडामाइन बी ऍड केलेला आहे तर हा काय झालाय, हा जो कॉटन आहे तो कॉटन काय झालेला आहे तर ब्राऊन कलरचा झालेला आहे. त्याच्यावरनं आपल्याला काय करता येतं, लगेचच आपल्याला काय करता येतं की ओळखता येतं. आता हे तुम्हाला दिसतंय चकुंडा बीज, म्हणजे हे थोडक्यात काय असतं तर एक प्रकारचं वीड आहे आणि त्याच्या बिया आहेत. तर ह्या ज्या बिया आहेत त्या तुम्हाला सर्रास सगळ्याच्या ग्रेन्स मध्ये दिसतात. बऱ्याच सगळ्या ग्रेन्स मध्ये काय दिसतात तुम्हाला, पल्सेस ज्या आहेत त्याच्यामध्ये ह्या बिया तुम्हाला काय दिसतात, ऍड केलेल्या असतात. जिऱ्यामध्ये दिसतात तुम्हाला, इव्हन बाजारात आपण जिरे आणले असतील तर त्या जिऱ्यामध्ये दिसतात, लवंग मध्ये दिसतात तुम्हाला, सगळ्या पल्सेस मध्ये, सगळ्या कडधान्यामध्ये पण इव्हन हे तुम्हाला काय दिसतं बघा. एक हे बीड आहे चाकुंडा बीन्स, म्हणजे हे काळ्या प्रकारचं एक बीड आहे, ह्याच्या बिया ह्याच्यामध्ये काय केल्या असतात, ऍड केलेल्या असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे की तुमचा जो आटा आहे, मैदा वगैरे असतात त्याच्यामध्ये एक तरी भेसळ केलेली असते, ती म्हणजे रव्याची मिक्स केलेली, रवा 2-3 नंबरचा 3 ग्रेडचा जो रवा असतो तो रवा मिक्स केलेला असतो, किंवा त्याच्यामध्ये किडे असतात, किडे टाकलेले असतात किंवा लम्स टाकलेले असतात, तर किंवा त्याच्यामध्ये खडे टाकलेले असतात, माती किंवा खडे असतात. तर हे आपल्याला फिजिकल ऑब्झर्वेशन दिसतं. आणि जर पाण्यामध्ये टाकलं तर तुम्हाला राळ असते ती लगेचच खाली दिसते आणि त्याच्यामुळे हे अडल्ट्रेशन आहे ते तुम्हाला लगेच काय येतं, ओळखू येतं. तर अशा प्रकारे कडधान्यामधलं अडल्ट्रेशन आपल्याला काय करता येतं, बघता येतं. आता त्याच्यानंतर आपले जे स्पायसेस आहेत किंवा मीठ सॉल्ट वगैरे आहे तर याच्यामधलं आपल्याला भेसळ कशी ओळखता येते, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे हिंग. बऱ्याच वेळा काय होतं की जे ब्रँडेड क्वालिटीचे हिंग असतात ते थोड्यापैकी प्युअर असतात, परंतु जर तुम्ही जर असंच जर होलसेलमध्ये किंवा न पॅक्ड जर मटेरियल तुम्ही घेतलं असेल हिंगाचं, तर तुम्हाला कळतं की हिंग काय करायचा, थोडासा एक चमचा हिंग घ्यायचा आणि तो बर्नरवरती काय करायचा, धरायचा. बर्नरवरती धरल्यानंतर लगेचच तो तुरकट फ्लेमनी काय होतं, जळायला लागतो. म्हणजे आपला कापूर कसा जळतो की नाही त्या पद्धतीने तुरकट फ्लेमनी काय होतो, तो हिंग जळतो. पण त्याच्यामध्ये जर भेसळ असेल तर मात्र बघा की इथं तो जळत नाही. याच्यावरनं लगेच आपल्याला कळतं की याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर हिंग मध्ये काय केलेलं आहे, भेसळ केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये भेसळ केलेली असते म्हणजे काय केलेली असते, तर पावडर ऍड केलेली असते. याच्यामध्ये काय केलेली असते, पावडर्स काय केलेले असतात, ऍड केलेले असतात. याच्याप्रमाणे हिंग आपल्याला लगेच ओळखता येतो. ओरिजिनल हिंग असेल तर त्याला एकदम चांगला सुवास असतो बघा, हिंगाचा पर्टिक्युलर स्मेल असतो. पण आणि जेव्हा आपण म्हणतो बऱ्याच वेळा की हल्ली हिंगाचा वासच येत नाही, तर हे जे हिंगाचं वास न येण्याचं कारण आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, तर ही भेसळ ऍड केलेली असते. आपल्याला लगेचच घरच्या घरी ही टेस्ट करता येते की थोडासा एका चमच्यावरती हिंग घ्यायचा आणि तो काय करायचा, जाळायचा. आपला जो कापूर कसा जळतो त्याचा तुरकट फ्लेम न जर ओरिजिनल हिंग असेल तर जळेल, पण मात्र ओरिजिनल जसे त्याच्यामध्ये जर भेसळ असेल तर मात्र तो काय होणार नाही, जळणार नाही. त्याच्यानंतर अजून आहे एक दुसरी टेस्ट आहे ती म्हणजे काय, की आपण हिंग घेतला आणि पाण्यामध्ये जर टाकला तर आपल्याला असं बघा येलोइश क्लिअरचं काय दिसतं, सोल्युशन दिसतं साधारणतः. पण जर भेसळयुक्त जर असेल तर म्हणजे म्हणजे नॉन एडिबल म्हणजे थोडंसं असं चिकट प्लास्टिक टाईप असं एक पावडर असते ती याच्यामध्ये ऍड केली जाते आणि ती पाण्यात टाकल्यानंतर बघा की तुम्हाला काय दिसते, तळाशी बसते. जर तुम्हाला जर येलो कलरचं सोल्युशन नाही भेटलं तर डायरेक्ट ती गम पावडर जी आहे ती तळाशी बसते आणि याच्यावरनं पण आपल्याला कळतं की हिंगामध्ये काय आहे, भेसळ आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे आपले मीर, जे मिरा जे असतं स्पायसेस मधला जो एक आपण वापरतो किचन मध्ये, तर त्या मिऱ्यामध्ये बऱ्याच वेळा काय केलं जातं, अडल्ट्रेशन करतात ब्लॅक पेपर्स मध्ये. ते म्हणजे कुठले तर पपयाच्या बिया. ती पपयाच्या बिया ज्या असतात त्या वजनानं एकदम हलक्या असतात आणि त्या सेम टू सेम
आपल्या मिऱ्यासारख्या दिसतात. तर आपल्याला जर बघायचं असेल की ओरिजिनल आपल्याला म्हणजे आपले जे मिरे आपण बाजारात आणतो ते प्युअर आहेत की नाही, तर त्यासाठी काय करायचे, एक चमचाभर मिरे घ्यायचे आणि पाण्यामध्ये ऍड करायचे. जर ओरिजिनल मिरे असतील तर ते जरासं थोडेसे कसे असतात, घनसर असतात, ते लगेच तळाशी जाऊन बसतात. पण त्याच्यामध्ये जर पपयांची जर बिया ऍड केल्या असतील तर त्या मात्र तळाशी बसत नाही, त्या लगेच काय होतात, हलक्या असल्यामुळे पाण्यावरती तरंगतात. जर पाण्यावरती जर तुमचे जर मिरे तरंगत असेल तर डेफिनेटली हे मिरे नसून त्या काय आहेत, काळ्या पपयाच्या बिया आहेत, असं काय करावं, ओळखावं. हा सर, माझा तुम्हाला आवाज वगैरे क्लिअर येतोय ना? येस, माझा आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना? येस मॅडम. मॅडम, मी सांगितलेलं समजतंय का, की म्हणजे अजून मराठीमध्ये म्हणजे दिसतंय का तुम्हाला हे जे भेसळ कशी ओळखायची ते? येस मॅम, येस मॅम. ओके. त्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा बघा की आपला जो हिंग आहे, तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलं की पाण्यामध्ये हिंग टाकल्यानंतर जर ब्लॅकिश कलरचं जर तुम्हाला जर खाली रेसिड्यू वगैरे दिसत असेल तर डेफिनेटली ओळखायचं, कारण आपला जो हिंग असतो, ओरिजिनल हिंग असतो, त्याच्यामध्ये काही भेसळ नसेल तयार होते त्या पाण्याच्या तळाशी. आपण थोडंसं हलवून जर असंच जर ठेवलं त्या भांड्यामध्ये, तर ते खाली जर तुम्हाला एखादी लेअर मिळत असेल तर डेफिनेटली ओळखायचं की त्या हिंगामध्ये काय अडल्ट्रेशन आहे. त्यानंतर स्पायसेस मध्ये दुसरे एक अडल्ट्रेशन असतं ते म्हणजे मिरची पावडर. मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा म्हणजे जास्तीत जास्त भेसळ होते ती मिरची पावडर मध्ये होते. आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आमच्या ऑरेंज डाय एक आहे, तो काय होतो, बिटा नॅप्थॉल डाय जो आहे तो काय केला जातो, ऍड केला जातो. तर तो कसा ओळखायचा, तर आपण जर मिरची पावडर पाण्यामध्ये टाकली तर ती मिरची पावडर जी असते ती पाण्यामध्ये सहसा सोल्युबल होत नाही आणि ती काय होते, तुमच्या वरती तशीच राहते तरंगत. पण त्याच्यामध्ये जर डाय टाकला असेल तर बघा लगेचच ओळखतं, कारण तो डाय पाण्यामध्ये सोल्युबल असतो आणि त्याला काय येतो बघा, ऑरेंज कलर येतो. आणि तो काय होतो, तळाशी तुमच्या म्हणजे पावडर वरती राहतच नाही पावडरची, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं की ऑरेंज कलरचं काय दिसतं, सोल्युशन दिसतं. जर असं जर तुम्हाला ऑब्झर्व झालं तर डेफिनेटली ओळखायचं की ही जी मिरची पावडर आहे ती प्युअर मिरची पावडर नाही, त्याच्यामध्ये काय आहे, तर बिटा नॅप्थॉलचा तुमचा काय आहे, डाय आहे. त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचा काय केलेला आहे, डाय केलेला आहे, मिक्स केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की हे जे मिरी असतात त्याच्यामध्ये ब्लॅकबेरीज पण ऍड केले जातात. हे जे ब्लॅकबेरीज आहेत म्हणजे प्युअर मिरी पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुमचं काय होईल, खाली बसेल. पण जर ब्लॅकबेरी जर त्याच्यामध्ये ऍड केले असतील तर त्या लगेच काय होतील, तरंगतील. तर या पद्धतीने आपल्याला लक्ष लगेच घरच्या घरी काय करता येतं, ओळखता येतं की चिली पावडर नंतर म्हणजे काय भेसळ आहे की नाही. त्यानंतर मिरची पावडर मध्ये अजून एक आपल्याला ओळखता येतं, म्हणजे बऱ्याच वेळा मिरची पावडर मध्ये काय केलं जातं, तर डस्ट म्हणजे साधारणतः बारीक राळेची डस्ट काय केली जाते, सॉ डस्ट काय केली जाते, ऍड केली जाते. तर ती सॉ डस्ट जर ऍड केली असेल तर मग काय होतं, तर ओरिजिनल चिली पावडर बघा की पाण्यामध्ये सोल्युबल होत नाही, ती काय होते, एकतर वरती तरंगते किंवा तळाशी जाऊन बसते. पण जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये भेसळ केली असेल त्या चिली पावडर मध्ये, तर ते जी सॉ डस्ट असते ती अशी सरफेस वरती काय होते, तरंगते. ह्याच्यामुळे आपल्याला कळतं की लगेच बघा ही ओरिजिनल चिली पावडरची आहे बिकर आणि याच्यामध्ये सॉ डस्ट आहे. तर अशा पद्धतीने सॉ डस्ट जर त्याच्यामध्ये ऍड केला असेल तर तोही आपल्याला लगेच काय करता येतो, ओळखता येतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा स्टार्च पावडर पण काय करतात, तर सगळ्या ह्या ज्या स्पायसीच्या पावडरी असतात त्याच्यामध्ये ऍड करतात. तर बऱ्याच वेळा म्हणजे शक्यतो मी तर असं म्हणेन की जे स्पायसेस तुम्ही वापरणार आहात त्याच्या पावडरी ज्या असतात त्या तुम्ही मार्केटमध्ये डायरेक्ट परचेस कधी करत जाऊ नका, कारण त्याच्यामध्ये यानं तर 0.5% का होईना भेसळ असतेच असते. तर त्याच्यामध्ये स्टार्च पावडर ऍड केलेली असते आणि मी तुम्हाला सांगितलं की ती पाण्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये एक आयोडीनचे 2-3 ड्रॉप टाकले तर डेफिनेटली लगेचच ब्ल्यू कलर येतो. आणि या ब्ल्यू कलर आला की लगेच ओळखायचं की याच्यामध्ये काय भेसळ आहे. कुठलीही पावडर असेल त्याच्यामध्ये स्टार्च पावडर जर मिक्स केली असेल तर 1-2 ड्रॉप तुम्ही आयोडीनचे टाकले तर तुम्हाला लगेच ओळखता येईल की याच्यामध्ये काय आहे, म्हणजे भेसळ केलेली आहे या त्या अन्न पदार्थामध्ये. त्यानंतर आपलं जे मीठ असतं ते मीठ, आयोडायझर मीठ नसेल तर बघा बऱ्याच वेळा त्या मिठामध्ये खडूची पावडर काय करतात, ऍड करतात. ओरिजिनल जे मीठ असतं ते पाण्यामध्ये सोल्युबल होतं आणि क्लिअर सोल्युशन दिसतं. ते जर जर भेसळयुक्त मीठ असेल, आपलं जे खायचं आपण वापरतो लहान बारीक मीठ म्हणतो आपण त्याला, आयोडायझ्ड मीठ, तर ते त्याच्यामध्ये ते कसं असतं, फ्री फ्लोईंग असतं
आणि कमी मॉइश्चरचं असतं. पण जे भेसळयुक्त मीठ असतं त्याला ऑलरेडीच मॉइश्चर असते आणि ते पाण्यात टाकल्यानंतर त्याला जर आपल्या खडूची पावडर त्याच्यामध्ये मिक्स केली असेल तर अशी टर्बिडिटी येते. ह्याच्यावरनं आपल्याला लगेच ओळखता येतं की याच्यामध्ये काय भेसळ केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे आपल्या लवंगा ज्या असतात त्या लवंगा बऱ्याच वेळा कसं होतं की भरीव लवंगा असतात त्या काय होतात की तळाशी जाऊन बसतात. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याला म्हणजे त्या लवंगांना असं म्हणजे व्होलाटाईल ऑइल मिक्स केलं असतं त्याच्यामध्ये, म्हणजे त्या लवंगांना वजन येण्यासाठी व्होलाटाईल ऑइल काय केलं असतं, लावलेलं असतं. तर ते ऑइल लगेच व्होलाटाईल असल्यामुळे काय होतं, हवेत उडून जातं आणि ते बारके बारके जे लवंग असतात त्या लगेच काय होतात बघा, पाण्यावरती तरंगतात. मग हे जर असं जर लवंगा पाण्यावरती तरंगत असतील तर डेफिनेटली ह्या लवंगांमध्ये काय केलेलं आहे, म्हणजे व्होलाटाईल ऑइलचं काय केलेलं आहे, ऑइल त्या लवंगांना लावलेलं आहे, स्प्रे केलेला आहे, हे आपल्याला काय करता येतं, लगेच आपल्याला ओळखता येतं. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त भेसळ होते ती म्हणजे बघा की दालचिनी. आता जी ओरिजिनल दालचिनी असते त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीनं काय असतं, आतल्यात 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 अशी वेळी असतात बघा. ही खरी तर ओरिजिनल दालचिनी आहे. आणि बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर हे कॅसिया म्हणून एक कीड आहे, त्याचं खोड इथं टाकलं जातं. आता हे जे खोड आहे ते जास्त बघा, ह्याचा कलर थोडासा लाईट येलो कलर आहे, पण हा डार्क ब्राऊन कलर आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या कॅसिया खोडची जी काय केली जाते तर अडल्ट्रेशन केलं जातं. तर आपल्याला ओळखणार कसं, तर तुमचं जर पोकळ ते जर कोड असेल तर लगेच ओळखायचं की याच्यामध्ये काय आहे, ओरिजिनल दालचिनी ही नाहीये. कारण ओरिजिनल दालचिनी जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, तर आतल्यात 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 दिसते काही, तर त्याच्यामध्ये अशी खोडाची रचना असते. तर हे फिजिकल अपीअरन्स वरून आपल्याला लगेच काय करता येते, तर दालचिनीची जी आहे त्यातली भेसळ काय करता येते, ओळखता येते. त्याच्यानंतर जिरे असतात. जिरे जे आहेत ते जिरे ओरिजिनल जिरे असतात त्याच्यामध्ये ब्लॅक पावडर काय केली जाते, ऍड केली जाते. म्हणजे कोळशाची पावडर वगैरे काय करतात, ऍड करतात. ती थोडीशी पावडर घेऊन आपण हातामध्ये जर घासली तर आपला हात जर ब्लॅक कलरचा झाला तर डेफिनेटली समजायचं की ह्याला काय आहे, ह्या जिऱ्यांना काय केलेली आहे, चारकोलची पावडर त्याच्यामध्ये लावलेली आहे. आणि ते लगेच आपल्याला फिजिकल अपीअरन्स कळतं की थोडंसं रब केलं हातावरती जिरे घेऊन तर जर कुठलाही कलर येत नसेल तर डेफिनेटली ते काय प्युअर जिरे आहेत. थोडंसं जरी तुम्हाला ब्लॅकिश शेड दिसली तर डेफिनेटली ते जिरे जे आहेत ते अडल्टेड जिरे आहेत, आपल्याला काय करता येतं, ओळखता येतं. त्याच्यानंतर आपली मोहरी जी असते, तर ह्या मोहरीमध्ये सगळ्यात जास्त जी भेसळ केली जाते ती म्हणजे बघा अर्जिमोन सीड्स. हे पण एक प्रकारचं वीड आहे. तर हे अर्जिमोन सीड्स असतात ते डायरेक्ट पर्टिक्युलरली मोहरीसारखेच दिसतात. फक्त काय आहे की मोहरी जी असते त्याचा सरफेस एकदम प्लेन असतो आणि अर्जिमोन सीडचा थोडासा रफ असतो. त्याच्यामुळे हे अर्जिमोन सीड्स जे आहेत ते आपल्याला लगेच ओळखतात. कारण थोडीशी मोहरी घेऊन बघितलं तर जर पूर्णपणे तुमचा गुळगुळीत सरफेस लागत असेल तर ते मोहरी आहे. जर थोडासा रफ सरफेस लागत असेल त्याला तर तो काय आहे, त्याच्यामध्ये अर्जिमोन सीडची काय केलेली असते, अडल्ट्रेशन त्याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला, म्हणजे भेसळ केलेली आहे दिसून येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे बघा हळद. तर आपली जी ओरिजिनल हळद असते ती हळद पाण्यात म्हणजे हळकुंड, थोडक्यात ती हळकुंड जर पाण्यामध्ये टाकलं तर त्या पाण्याला कधीच पिवळा कलर येत नाही. पण त्या हळकुंडाला जर तुम्ही जर आपल्याला जर बघितलं तर जर त्याच्यामध्ये भेसळ असेल तर त्याच्यामध्ये कुठली भेसळ केली जाते, तर त्याच्यामध्ये आमच्याकडे केमिस्ट्रीमध्ये एक डाय आहे येलो कलरचा, तो डाय त्याला लावला जातो. त्या हळकुंडांना डाय मध्ये मिक्स केलं जातं आणि ते हळकुंड काय होतात, वजन देतात. म्हणून हे ते जर बघितलं तर हे हळकुंड बघा टाकल्यानंतर लगेचच थोडासा पिंचिस येलो कलर येतो. असा जर येलो कलर आला तर डेफिनेटली ओळखायचं की ते हळकुंड जे आहेत त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याला ऑर्गॅनिकचा डाय हा लावलेला आहे. कारण बरेच जे डाय असतात ते सगळे वॉटरमध्ये सोल्युबल असतात आणि ते लगेचच पाण्यामध्ये टाकल्या टाकल्या जर तुम्हाला कलरिंग शेड येत असेल तर आपल्याला ओळखता येतं, इझिली ओळखता येतं की घरच्या घरी की याच्यामध्ये काय अडल्ट्रेशन आहे. त्याच्यानंतर आपली जी टर्मरिक हळदीची पावडर आहे, तर हळदीच्या पावडरीमध्ये पण लाईट येलो कलरचा म्हणजे टायटन येलो कलरचा डाय आहे तो मिक्स केला जातो, पावडर त्याची मिक्स केली जाते. आपण हळदीची पावडर एका ह्याच्यामध्ये घेतली तर त्याला येलो कलर येतो, परंतु तो डाय आहे तो डाय ह्या हळदी बरोबर कंबाईन होऊन ऑरेंज कलरचं काय दिसतं, तुम्हाला कलरेशन दिसतं. जर तुम्हाला ही ऑरेंज कलरचं कलरेशन दिसत असेल तर डेफिनेटली हळद पावडरमध्ये काय केलेलं आहे, टायटन येलो हा डाय मिक्स केलेला आहे. हे आपल्याला लगेच काय करता येतं, डिटरमाइन करता येतं, ओळखता येतं की तुमची प्युअर हळद झाली हळदी पावडर. ह्याला थोडीशीच येलो कलरची पिंच आहे बघा, परंतु हे जे अडल्ट्रेशन आहे टायटन येलोचं त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय ऑरेंज कलरचं काय दिसतं, कलरेशन इथे दिसतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे तुमचे जे पावडरी असतात, स्पायसेसच्या पावडरी असतात,
तर त्या पावडरीमध्ये बऱ्याच वेळा काय केलं जातं, गव्हांचं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की ज्या ज्या पावडर असतात त्याच्यामध्ये गव्हांच्या काड्यांची पावडर काय केली जाते, ऍड केली जाते. कुठल्याही स्पायसेसची पावडर घेतली तर ती ओरिजिनल असेल तर पाण्यामध्ये लगेच सोल्युबल होते आणि त्याचा कलर जो असेल तो येतो. परंतु जर त्याच्यामध्ये ब्रँड पावडर जर ऍड केली असेल तर ती वरती काय होते, तरंगते. वरती तरंगत असेल तर डेफिनेटली समजायचं की याच्यामध्ये काय आहे, तर भेसळ काय केलेली आहे, टाकली म्हणजे भेसळयुक्त ती ब्रँड म्हणजे तुमची स्पायसीची पावडर आहे. ते लगेच काय करतात, ओळखता येतं. आता बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं, दुकानात पोहोचतात बघा की साधं मीठ असतं आणि ते आयोडायझेड मीठ म्हणून आपल्याला देतात. तर आयोडायझेड मीठ कसं ओळखायचं, तर साधारणतः काय करायचं, तुमचे जे मीठ आहे तुम्ही बाजारात आणलेलं आहे ते बटाट्याची काय करायची, काप करायची आणि त्या बटाट्याच्या एका कापाला ते वर्ण मीठ काय करायचं, टाकायचं. वर्ण मीठ टाकायचं आणि त्याच्यावरती थोडस काय करायचं, लिंबाचा रस असतो तो टाकायचा. आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल की तिथं जर तुम्हाला ब्ल्यू कलरेशन दिसलं तर डेफिनेटली ओळखायचं की काय आहे, तुमचं जे मीठ आहे ते आयोडायझेड आहे. कुठलाही कलर जर आला नाही तर ते आयोडायझेड मीठ नाही, हे आपल्याला घरच्या घरी लगेच काय करता येतं, ओळखता येतं. आणि ह्या ज्या तुम्हाला मी सांगितलेल्या जे सगळे भेसळ ओळखायची कशी, ते साध्या साध्या ट्रिक्स आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाणी, आपलं जर ऑब्झर्वेशन चांगलं असेल, आपण जर नीट स्वयंपाकघरामध्ये जर बघत असू उघड डोळ्याने, तर आपल्याला लगेच काय करता येतं, त्यातली अन्नधान्यातली भेसळ आपल्याला काय करता येते, बघता येते. म्हणजे इथं काय करायचं, एक पोटॅटो कापून घ्यायचा, एखादी फोड, आणि त्याच्यावरती मीठ भरायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती 2 ड्रॉप काय करायचे, लिंबाच्या रसाचे टाकायचे. आणि जर आयोडायझेड सॉल्ट असेल तर आपोआपच काय होतं की मिठामधला आयोडीन स्टार्च बरोबर, बटाट्यामध्ये काय असतं, स्टार्च असतं, तर त्या बटाट्यातल्या स्टार्च बरोबर कंबाईन होऊन आपल्याला ब्ल्यू कलर दिसतो. पण जर ते त्या मिठामध्ये आयोडीन नसेल तर मात्र कुठलाही कलर त्या बटाट्याच्या फोडींना येणार नाही. ह्याच्यावरून आपल्याला लगेच काय करता येतं की आपलं मीठ आहे ते आयोडायझेड आहे का ते साधं मीठ आहे, हे आपल्याला काय करता येतं, बघता येतं. त्याच्यानंतर ही बघा, ही सगळ्यात जास्त भेसळ असते. आणि बऱ्याच वेळा म्हणजे काश्मीरला गेल्यानंतर लोक फसतात पण, की ओरिजिनल केसर म्हणून 100 रुपयाला 50 रुपयाला ते डब्या विकत घेतात. आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअली 10% किंवा 20%च काय असतं, तुमचं केशर असतं, सॅफ्रॉन असतं. आणि बाकी सगळे काय असतात, तर त्याच्यामध्ये आपले जे कणिस असतं, त्या कणसाचं तुराचं वाळलेले जे हे असतात, तर ते तुरा जो असतो, टेंड्रिल्स असतात ते ऑरेंज कलरचे, ते ट्रेंड्रिल्स ह्याच्यामध्ये काय केले असतात, मिक्स केलेले असतात. तर ओरिजिनल केसर जे आहे त्याची किंमत बघितली तर आपण 150-200 रुपयाला एकदम छोटी डबी येते. परंतु काश्मीरमध्ये बघा सर्रास तुम्हाला 50 आणि 60 रुपयाला ओरिजिनल केसर घ्या, ओरिजिनल केसर घ्या म्हणून विकायला असतात. तर ते डेफिनेटली त्याच्यामध्ये 10% 20%च काय असतं, केसर असतं. आणि बाकीचे सगळे जे असतात ते तुमच्या मक्याचे जे तुरा असतो त्याचे ते टेंड्रिल्स असतात ऑरेंज कलरचे. आणि ही भेसळ सर्रासपणे काय होते, दिसते. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला ही ओळखायची कशी, तर जे ओरिजिनल सॅफ्रॉन असतं ते पाण्यामध्ये टाकलं तर लगेचच बघा त्याचा जो कलर असतो तो येलो कलर येतो. परंतु सॅफ्रॉनयुक्त जर तुमचं हे जर असेल, जर भेसळयुक्त म्हणजे त्याच्यामध्ये जर मक्याच्या तुऱ्यांचं जर टेंड्रॉन टाकले असतील, त्या ह्याच्यामध्ये भेसळ असेल त्या केशरमध्ये, तर ते केशराचा कलर तर एकदम कमी लाईट येलो असतो. आणि त्याच्यामध्ये ते खाली काय दिसतं तुम्हाला, ते जे मक्याचे जे तुरे असतात ते लगेच काय करतात, पाण्यावरती तरंगतात. ह्याच्यावरून आपल्याला लगेच कळतं की याच्यामध्ये काय आहे, भेसळ आहे. आता हे आपण बघितलं की स्पायसेस मधली भेसळ कशी ओळखायची किंवा मिठामधली भेसळ कशी ओळखायची. तर आता आपण फळं किंवा व्हेजिटेबल्स मधली काय करणार आहे, भेसळ कशी ओळखायची ते बघणार आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आहे ते बघा, भेंडी. कुठल्याही भाज्याला भेसळ, कुठलीही भाजी जी आहे त्याला काय डाय लावलाय का किंवा काय भेसळ केली आहे का, हे आपल्याला लगेच ओळखता येतं. तर काय करायचं, जो काय भाजी असेल त्या भाजीला काय करायचं, थोडासा कॉटन ओला करायचा आणि ती भाजी काय करायची, थोडीशी म्हणजे स्क्रच करायची. जर तुम्ही स्क्रच केल्यानंतर जर त्याच्यामध्ये जर कलर डाय लावला असेल तर बघा, हा कॉटन काय होतो, ग्रीन कलर, इथं ग्रीन कलरचा डाय लावलाय त्याच्यामुळे हा कॉटन काय झालाय, ग्रीन कलरचा झालाय. पण इथं ओरिजिनल तुमची जर भेंडी असेल त्याला काही म्हणजे डायरेक्ट शेतातली जर भेंडी असेल तर ह्याला काही त्या कॉटनला येणार नाही. फार तर एखादा डस्ट वगैरे लागेल, थोडंसं काळपट होईल, पण हा कॉटन मध्ये कुठलाही कलर येणार नाही. जर भेसळयुक्त असेल तर मात्र काय होईल, ती लगेचच तुम्हाला काय होईल, तुम्हाला त्या कॉटन वरती काय होईल, मॅलाकाइट ग्रीन, हा ग्रीन कलरचा डाय आहे तो बऱ्याच वेळा काय होतो, डाय काय होतो, लावला जातो. कारण भाज्या तुम्हाला ग्रीनिश दिसाव्यात म्हणून हा डाय करतात, काय करतात, खरं तर लावतात. त्यानंतर वाटाणा, तुम्हाला माहित आहे की वाटाण्यामध्ये पण बऱ्याच वेळा काय घेतं, ग्रीन आपले जे वाटाणे असतात ते जर आपण आपल्या टिश्यू पेपर वरती वगैरे घेतले
आणि थोडंसं पाणी टाकून जर रब केले तर ओरिजिनल वाटाणा असेल तर तो टिश्यू पेपरवरती कुठलाही कलर सोडणार नाही. पण त्याला जर मॅलाकॅट ग्रीन सारखा कलर लावला असेल तर तो काय होतो, टिश्यू पेपरवरती लगेच काय होतो, ग्रीन कलर येतो. आणि याच्यावरनही आपल्याला लगेच कळतं की याच्यामध्ये काय आहे, ह्या वाटाण्यामध्ये म्हणजे ग्रीन कलर मॅलाकॅट ग्रीन हा डाय लावलेला आहे आणि तो लगेच काय करता येतो, आपल्याला ओळखता येतो. परत साधं टेक्निक आहे की ते पाण्यामध्ये टाकलं तर प्युअर वाटाण्याचा असा पाण्यामध्ये कलर सोडत नाही. पण त्याला जर डाय लावला असेल तर तो मॅलाकॅट ग्रीनचा कलर सगळा पाण्यामध्ये मिसळतो बघा. आणि तुम्हाला ते म्हणजे पाणीवरचं पाणी आहे ते हिरवं दिसतं. पण आपण जर फक्त वाटाणे टाकले तर म्हणजे ओरिजिनल वाटाणे असतील तर कुठलाही कलर त्या पाण्याला येणार नाही. पण जर त्याला मॅलाकॅट ग्रीन सारखं जर अल्ट्रेशन त्या वाटाण्यामध्ये असेल तर मात्र काय होईल, तुम्हाला ग्रीन कलर येईल. आणि हे तुम्हाला कधी दिसतं तर फ्रोझन मटेरियल जे असतं बघा, आता फ्रोझन वाटाणा तुम्हाला मिळतो, आता सीझन असेल तेव्हा नसेल, परंतु जे फ्रोझन वाटाणे मिळतात त्याच्यामध्ये हे जास्तीत जास्त डायचं प्रमाण काय असतं, टाकलेलं असतं, म्हणजे डाय टाकलेला असतो. कारण ते फ्रेश दिसावे, तो वाटाणा आहे तो ग्रीन कलरचा टवटवीत फ्रेश दिसावा म्हणून मॅलाकॅट ग्रीनचं अडल्ट्रेशन त्याच्यामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे बघा की आपला जो रताळा असतं ते स्वीट पोटॅटो. तर स्वीट पोटॅटोला थोडस जर ओला कॉटन करून जर रब केलं तर ओरिजिनल तुमचं जर स्वीट पोटॅटो असेल तर त्याला कुठलाही कलर लागणार नाही. पण मात्र जर त्याला जर कलर आला, रोडामॅन बी हा जर डाय त्याच्यामध्ये टाकला असेल ऑरेंज कलरचा, तर मात्र तुम्हाला काय ब्राउनिश कलरचा डाय आहे तो, तर डायचा कलर लगेच या कॉटनला काय होतो, लागतो. ह्याच्यावरनं पण आपल्याला लगेच फिजिकली ह्या टेस्ट एक दोन म्हणजे लगेच कॉटन मध्ये करून आपल्याला काय बघता येतं की ह्याच्यामध्ये अडल्ट्रेशन आहे की नाही. आता बेवरेजेस मध्ये अडल्ट्रेशन मध्ये शक्यतो आपली कॉफी जी आहे, या कॉफीमध्ये आपले जे शीतपेय असतात त्या शीतपेयामध्ये पण भेसळ असते. तर शीतपेयामधली भेसळ ओळखायची कशी, तर कॉफी पावडर, आपली जी ओरिजिनल कॉफी पावडर असते ती कधीही पाण्यामध्ये सोल्युबल नसते, तर ती वरती काय होते, तरंगते. पण त्याच्यामध्ये जर काही भेसळ केली असेल, काही डस्ट टाकली पार्टी म्हणजे क्ले पार्टिकल्स किंवा म्हणजे सॉइल पावडर टाकली असेल, गम रेझिन पॅक पावडर टाकली असेल, तर ती मात्र लगेच काय होते, तळाशी बसते. अशा पद्धतीने आपल्याला लगेच कॉफी पावडर मध्ये अडल्ट्रेशन आहे की नाही हे आपल्याला काय करता येतं, ओळखता येतं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा कॉफी पावडर मध्ये काय, त्याला तो डाय पण टाकला जातो. तर डाय टाकला असेल तर त्या कॉफीला लगेचच काय होतो, कलर येतो. पण ओरिजिनल कॉफी असेल तर ती पाण्यामध्ये कधीही सोल्युबल होत नाही आणि कुठलाही कलर त्या पाण्याला येत नाही. मात्र त्या कॉफीमध्ये जर चिकोरी पावडर असते, चिकोरी हे इविड आहे, त्याची पावडर काय केली जाते, त्याच्यामध्ये ऍड केली जाते आणि ती लगेच ब्राऊन कलरचा कलर काय होते, लगेच तुम्हाला पाण्यामध्ये दिसतो. जर कॉफी पावडर पाण्यामध्ये टाकून जर तुम्हाला जर कलर्ड मिळत असेल तर डेफिनेटली ओळखायचं की ही कॉफी जी आहे ती डुप्लिकेट आहे, ओरिजिनल नाही. त्याच्यानंतर चहा पत्ती जी असते ती थोडीशी आपल्या टिश्यू पेपर वरती घेतली आणि त्या टिश्यू पेपर वरती जर थोडस ओलसर करून जर तुम्ही चहा पत्तीला थोडेसे 2-3 थेंब पाणी टाकून जरा ओलसर करून जरा रब केलं त्या पेपरवरती, तर तुम्हाला लगेचच दिसेल की जर ओरिजिनल चहापत्ती असेल तर कुठलाही कलर त्याच्यावरती लागणार नाही. पण त्याच्यामध्ये जर एखादा डाय टाकला असेल, रोडामाइन ब्ली सारखा जर डाय टाकला असेल तर तो लगेचच काय होतो बघा, त्या पेपरला काय होतं, कलर सोडतो. तर अशा पद्धतीने आपल्याला लगेच काय करता येतं, चहामध्ये जे अडल्ट्रेशन आहे ते काय करता येतं, लगेच इथं डिटरमाइन करता येतं. ह्या साध्या साध्या टेस्ट आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला काय करता येतं, बघता येतं. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की चहापत्तीमध्ये लोखंडाचे बारीक खडेही टाकतात. साधारणतः आता जे ब्रँडेड तुमचे चहापत्ती मिळतात त्याच्यामध्ये नसती भेसळ, परंतु जो सुट्टा चहा मिळतो बाजारामध्ये, खेडेगावमध्ये प्रमाण खूप असतं बघा सुट्टा चहा घ्यायचं, तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतात, आयरनचे फिलिंग टाकले जातात. तर ते काय करायचं, आपल्या घरी जर एखादा जर लोह चंबुक असेल, मॅग्नेट असेल, तो त्या चहापत्तीमध्ये फिरवला तर थोडं जरी तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर आयर्नचे फिलिंग असतील तर ते लगेच मॅग्नेटचे चिटकतात आणि त्याच्यावरनं त्याच्यातली भेसळ जी आहे ती आपल्याला लगेच काय करता येते, डिटरमाइन करता येते, म्हणजे लगेच ओळखता येते. तर अशा पद्धतीनं हे जे आपले जे पदार्थ आहेत ते थोडंसं डोळसपणे जर बघितलं तर आपल्याला काय करता येतं, इझिली लगेचच काय करता येतं, अन्नातली जी भेसळ आहे ती आपल्याला काय करता येते, बघता येते. तर हा जो मी चार्ट आहे तो खरं तर तुमच्यासाठी दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला मी मगाशी जे वरती सांगितलं तेच सगळं आहे, पण छोट्याशा फॉर्म मध्ये आहे की तुम्हाला लगेचच कळेल. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अशा प्रकारची जर अन्नातली भेसळ जर तुम्हाला जाणवली तर लगेचच तुम्हाला FSI फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी जी आहे त्याच्याकडे तुम्हाला काय करता कंप्लेंट करावं लागते. मग FSIचं तुमचं फेसबुकचं पेज आहे, ट्विटरचं पेज आहे, त्यानंतर व्हॉट्सअपचा नंबर आहे, तुम्हाला मेसेज करता येतो, टोल फ्री नंबर आहे. तर जागरूकतेपणे आपण ग्राहकांनी ही जी भेसळ आहे ती ओळखली पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे, तर FSIच्या सेंटरला लगेच काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. कारण शेवटी कसं आहे माहितीये का की आपण जर आपण चांगलं फूड खाल्लं तर बिल्ड टू न्यू इंडिया, हेल्दी आणि हॅपी इंडिया. आपण जर चांगलं सकस विदाऊट भेसळयुक्त जर अन्न पदार्थ खाल्ले तरच काय होणार आहे,
हेल्दी इंडिया म्हणजे हेल्दी आपण सगळे ह्युमन बिंग बनणार आहोत. तरी अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येते, अन्नधान्यातली भेसळ जी आहे ती ओळखता येते. खरं तर मी इथं आता घेताना खूप साऱ्या लोकल म्हणजे आपल्या किचन मधल्याच टेस्ट घेतलेल्या आहेत. आपण लॅबोरेटरीमध्ये पण हे अन्नातली भेसळ ओळखू शकतो, पण त्याच्यासाठी वेगवेगळे केमिकल इन्ग्रेडियंट्स आहेत. तर तो पार्ट मी ह्याच्यामध्ये घेतला नाही, कारण ते लॅबोरेटरी स्केलमध्ये आपल्याला किती भेसळ आहे, किती पर्सेंटेज मध्ये भेसळ आहे हे सुद्धा सगळं काढता येतं. म्हणजे किती प्रमाणात आहे, 10% भेसळ आहे, 5% भेसळ आहे का 50% भेसळ आहे, हे सगळे आपले केमिकल्स जे आहेत ते वापरून आपल्याला काय करता येतं, अन्नधान्यातली भेसळ काय करता येते, ओळखता येते. तर मी इथं फक्त आपल्या स्वयंपाकघरामध्ये डे टू डे आपले थोडे 2-3 केमिकल्स वापरून आपल्याला कशी भेसळ ओळखता येईल शक्यतो, तर ते तेवढंच मी हा पार्ट तुम्हाला काय केलं इथे घेतलेला आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला काय जर शंका असेल तर डेफिनेटली तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू मॅडम. आवाज येतोय माझा? हो, येतोय येतोय, बोला ना. येस. आता आपण प्रश्नोत्तरांच्या सेशनकडे वळूया. हो हो, कोणाचा विचारू. जर काही प्रश्न असेल तर अनम्यूट करा आणि विचारा. अनम्यूट करू शकता, अनम्यूट करा आणि विचारा प्रश्न. मी इथं पर्टिक्युलरली सर लॅबोरेटरी टेस्टिंग काही घेतलं नाहीये, कारण हो हो मॅडम, लॅबोरेटरी इट्स ओके. टेस्टिंग कसं असतं, ते केमिकल्स आपल्या घरामध्ये असतीलच असं नाही. बरोबर त्याच्यामुळे बरोबर. आपल्याला घरगुती पद्धतीने आणि अन्नातली ते भेसळ कशी ओळखता येईल समज ह्याच्यावरती मी थोडासा भर दिलेला आहे जास्त. येस येस, ठीक. आणि ते समजणार पण नाही खूप हा कॉम्प्लिकेटेड जर असलं. हा. कोणाचा काही प्रश्न आहे का? मॅम मी थोडा लेट जॉईन झाले. आपण दुधाबद्दल काही सांगू शकता का? कशाबद्दल? हा, दूध. दुधाबद्दल हा, सांगितलंय. दूध दूध मॅडम, दुधामध्ये काय असतं की म्हणजे 50% पाणीच असतं. दुधामध्ये मॅक्सिमम भेसळ केली जाते ती पाण्याची केली जाते. आणि दूध ती पाण्याची भेसळ ओळखायची कशी, तर तुमची ओरिजिनल जे दूध असतं त्याला थोडीशी डेन्सिटी असते. आणि ती डेन्सिटी असल्यामुळे काय होतं की तो दुधाचा ड्रॉप जर तुम्ही एखाद्या सपाट पृष्ठभागावरती ठेवला तर तो मूव होताना काय होतो की असा मूव झाल्यानंतर त्याची जी पांढरी छटा होते उमटत जाते. पण पाणीयुक्त जर दूध असेल तर तो सुरुवातीला थोडासा व्हाईट ड्रॉप दिसतो आणि परत नंतर काय दिसतं, कुठलाही व्हाईट कलर दिसत नाही. ही सगळ्यात बेस्ट आहे की दुधामध्ये पाणी आहे की नाही ते ओळखण्याची टेक्निक आहे. थँक्यू मॅम. अजून कोणाचा प्रश्न असेल तर अनम्यूट करा आणि विचारा. परत दुधामध्ये स्टार्च पावडर पण ऍड करतात. म्हणजे साधारणतः शक्यतो जी मिल्क पावडर मिळते बघा, आता एव्हरीडेच्या वगैरे मिल्क पावडर नाही, पण त्या अशाच होलसेलमध्ये तुम्हाला अशीच पावडर मिळते, दूध पावडर. तर ती दूध पावडर मिळाली जाते, त्यामध्ये डेफिनेटली 30 ते 40% स्टार्च पावडर असते. तर ती लगेच काय करायचं, ती सुट्टी जर पावडर आपण घेतली असेल दूध पावडर, तर ती पाण्यामध्ये ऍड करायची आणि आपल्या फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे घरी असतोच. तर त्यातलं जे आयोडीन आपण घेतो जखमेला लावण्यासाठी, तर त्या आयोडीन ते 2 ड्रॉप जर टाकले तर लगेच ब्ल्यू कलर येतो. लगेच ओळखायचं की हे दूध पावडर चांगली नाही. माझा एक प्रश्न होता मॅडम. हा, बोला ना सर. तेलाच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल आपल्याला? सर ते तुम्हाला मी सांगितलं ना की आपलं जे खायचं तेल असतं ते खायच्या तेलातली भेसळ आपल्याला अशी ओळखताच येत नाही सर. ते त्याला अच्छा. केमिकल लॅबोरेटरीमध्ये Chemical टेस्टिंग करावं lab. लागतं. फक्त मी तुम्हाला कोकोनट ऑइलचं सांगितलं की कोकोनट ऑइल जे असतं ते थंड केलं की लगेच ते सॉलिडिफाय होतं. बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे लगेच ओळखता येते. पण आपल्या खायच्या तेलामध्ये जर सॉलिडिफाईड म्हणजे कोकोनट ऑइल जर टाकला असेल तर मात्र ते लगेच ओळखता येतं, कारण खायचं तेल आहे ते काय सॉलिडिफाय होणार नाही. आणि कोकोनट ऑइल त्याच्यामध्ये ऍड केलं असेल तर ते लगेच सरफेसला खाली काय होईल, लगेच सॉलिडिफाय होईल. पण आणि आपल्याला एक लगेच काय होईल, तेलातली भेसळ फक्त आपण जे आत्ताचे जे खातो तेल, शेंगदाणा तेल असेल किंवा सोयाबीन किंवा सूर्यफूल तेल, तर त्यातली भेसळ आपल्याला ओळखता का येत नाही सर. आता मी तुम्हाला सांगितलं की त्या तेलामध्ये जर तो जर फॅट असेल, क्रिसॉलचा जर फॅट असेल तरच तो ओळखता येतो. त्याच्यात त्या तेलामध्ये काय टाकायचं, एक बटर टाकायचं थोडंसं, आपल्याकडे घरी बटर असतं, ते बटर काय करायचं, ऍड करायचं. ते बटर टाकल्यानंतर येलो कलर आहे तसंच राहिला तर ते तेल काय आहे, चांगलं आहे. त्याच्यामध्ये ती भेसळ नाहीये त्या फॅटची. दुसरं एक मी तुम्हाला सांगितलं क्रिसॉल फॅटचं. पण त्याला जर ऑरेंज कलरची शेड यायला लागली तर डेफिनेटली ओळखायचं की त्याच्यामध्ये हे फॅट आहे. अजून कोणाचा प्रश्न आहे का? काही प्रश्न असेल तर विचारा. आपल्याला हे लॅबोरेटरीमध्ये सर किती पर्सेंट मध्ये भेसळ आहे एवढं सगळं काढता येतं. अच्छा. पण त्याच्यासाठी काय वेगवेगळे केमिकल रिएजंट्स लागतात.
मग ते सांगूनही तो उपयोग नाही ना, लॅबोरेटरी मधले कसे बरोबर. ओळखतात. आपल्याला घरगुती ओळखता आली तरी सुद्धा म्हणजे खूप हे सुरुवात आहे. आपली होते कशापासून, म्हणजे महिलांनी जर थोडं सतर्क राहून जर ओळखलं साधे साधे हे करून, तरी सुद्धा आपल्याला काय करता येतं की कस्टमर ग्राहक सेंटरला फोन करून, FSI ला फोन करून म्हणजे थोडासा आळा घालता येतो. म्हणजे ज्या ब्रँडेड वस्तू असतात, आता ह्याच्यावरती आळा कसा घालायचा, तर शक्यतो FSIचं ट्रेडमार्क असलेले तुम्ही काय करा, पदार्थ खरेदी करा. सुट्टे जे मिळतात ते खरेदी करायच्या नादीच लागू नका. जे पॅक्ड फूड आहे त्याला मार्किंग आहे, त्याची एक्सपायरी डेट होऊन गेलेली असते बऱ्याच वेळा. मी तर सगळ्यांना सांगेन महिलांना की कुठलाही पदार्थ तुम्ही घ्यायचा असेल तर पहिल्यांदा त्याची एक्सपायरी डेट बघा. एक्सपायरी डेट घेतल्याशिवाय त्या प्रोडक्ट तुम्ही अजिबात घेऊच नका. तर थोडंसं आपल्याला जर भेसळ मिनिमाइज करायची असेल तर घरगुती ह्या थोड्या टेस्ट करायच्या आणि आपणच सतर्क राहिलं पाहिजे की म्हणजे पॅकिंग कुठेपर्यंत एक्सपायरी डेट आहे, किंवा त्याच्यामध्ये FSIचं तुमचा सिम्बॉल आहे का, किंवा त्यातले इन्ग्रेडियंट्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टाकल्या किंवा काळपट झालेली आहे पावडर, किंवा काय बरेच दिवस झाले दिलेले आहे त्याला बुरशी आलेली आहे, असे पदार्थ तुम्ही घेऊ नका. आणि असं तुम्हाला काही दिसलं तरी लगेच FSIच्या टोल फ्री नंबरला तुम्ही फोन करून सांगू शकता सर. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? कारण आता FSIचे एवढे सतर्क झालेत लोक की त्यांनी त्यांचं स्वतःचं ट्विटर पेज केलंय, फेसबुकचं पेज आहे, अच्छा. तुम्ही व्हॉट्सअपला टाकू शकता, साधा मेसेज टाकू शकता, त्यांना फोन करू शकता. आणि कसं खेडेगावामध्ये जरा जास्त प्रमाण आहे या भेसळीचं, आणि शक्यतो मी तुम्हाला सांगितलं की केशर, हळद पावडर, मिरची पावडर, गुळ, त्याच्यानंतर दुधाची पावडर, ह्याच्यामध्येच भेसळ काय होते, जास्त होते. आणि जास्त. आपल्या ज्या दालचिनी वगैरे याच्या पावडरी ज्या असतात त्या पावडरींच्या मध्ये. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? काही प्रश्न नसेल तर मी परिसर फाउंडेशन कडून डॉक्टर अनिता माळी यांचे आभार मानतो. आणि यापुढेही जर कुठला विषय आपल्याला सुचला तर त्याच्यावर आपण चालेल निवांत एखादं डिस्कशन घेऊया. चालेल. सर्वांच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. ओके, धन्यवाद. थँक्यू सर. ओके.